क्वालिटी स्टडी अकॅडमी CET या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बार्टी, सारथी, महाज्योती, तारटी आणि आरटी CETचा रिझल्ट कधी लागणार आणि MPSC, SSC, बँकचा कट ऑफ किती लागणार याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. सर्वात आधी MPSCचा कट ऑफ किती जाणार? जर अर्ज संख्या बघितली बार्टी अर्ज संख्या बार्टीची जर अर्ज संख्या बघितली MPSCची तर MPSC राज्यसेवा अर्ज संख्या MPSC राज्यसेवाची बार्टीमध्ये 22,887 एवढी अर्जसंख्या MPSC मध्ये राज्यसेवामध्ये बार्टीमध्ये अर्जसंख्या आलेली आहे. तसेच MPSC B आणि C याची अर्जसंख्या किती आलेली आहे? 26,203. तसेच बार्टीने 2024 करिता राज्यसेवाला 1200 विद्यार्थ्यांची निवड केलेली होती. तसेच कंबाईन म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता 500 विद्यार्थ्यांची निवड केलेली होती. तसंच ॲप्लिकेशन आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर बार्टीचे MPSC राज्यसेवा आणि कंबाईनचा अंदाजे कट ऑफ राज्यसेवाचा अंदाजे कट ऑफ किती जाऊ शकतो आपण हे पाहू. राज्यसेवाचा अंदाजे कट ऑफ 68 to 72 मार्क जाऊ शकते. किती? 68 to 72 मार्क राज्यसेवा आणि B आणि C MPSC याचा अंदाजे कट ऑफ 72 to 76 मार्क जाऊ शकते. तर हा अंदाजे कट ऑफ आहे राज्यसेवाचा आणि B आणि C चा अंदाजे कट ऑफ 72 ते 76 जाऊ शकते. तसेच आपण आता महाज्योती म्हणजे MPSCचा फॉर्म MPSC जे फॉर्म आलेले आहेत ते आलेले आहेत 37,851. तसेच B आणि C MPSC B आणि C याचे फॉर्म किती आलेले आहेत? 45,345. ठीक आहे, 45. तर महाज्योतीने याच्या आधी राज्यसेवाकरिता किती विद्यार्थ्यांची निवड केली होती? 750. तसेच कंबाईनकरिता किती निवड करण्यात आलेली होती? 800. तर महाज्योतीचा MPSC राज्यसेवाकरिता अंदाजे कट ऑफ हा 70+ मार्कच जाणार. किती प्लस मार्क? 70+ मार्क. ज्या मुलांना 70+ मार्क आहे त्यांच्या पर्सेंटाईल स्कोर वाढून त्यांची निवड होणार. तसेच ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता ज्यांना 73+ मार्क आहेत म्हणजे ज्यांना 73 मार्कपेक्षा जास्त आहे त्यांचीच निवड होणार. का बरं? कारण की महाज्योतीमध्ये खूप अर्ज आलेले आहेत. ती अर्जसंख्या राज्यसेवाकरिता 37,851 तसेच 45,000पेक्षा जास्त अर्जसंख्या ही महाज्योतीकरिता आलेली आहे. तसेच सारथीकरिता MPSCचा कट ऑफ किती लागेल हे आपण पाहू. सर्वात आधी MPSC करिता
750 विद्यार्थ्यांची निवड करते आणि अर्जसंख्या ठीक आहे. अर्जसंख्या किती आलेली आहे? अर्जसंख्या आलेली आहे 20,197 अर्जसंख्या आलेली आहे. तसंच अंदाजे कट ऑफ सारथीचा हा 65 to 70 मार्क म्हणजे 65 to 70 मार्क्स जाऊ शकते. 65 ते 70 मार्क जाऊ शकते. का बरं एवढा कट ऑफ जाऊ शकते? कारण की जे अर्जसंख्या आहे सारथीमध्ये ते किती आहे? 20,197 आणि किती विद्यार्थ्यांची निवड करते MPSC करिता? 750. म्हणून कट ऑफ वाढून 65 to 70 या दरम्यान जाऊ शकते. हा अंदाजे कट ऑफ आहे. हा अंदाजे कट ऑफ आहे. तसेच आता आपण पाहू RT आणि टार्टी बद्दल. सर्वात आधी टार्टी. मध्ये MPSC करिता 400 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते आणि MPSC B आणि C करिता 400 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आणि टार्टी करिता जो MPSC करिता आहे म्हणजे राज्यसेवा करिता 19,070 अर्ज आलेले आहेत. तसेच ग्रुप B आणि ग्रुप C करिता 21,445 अर्ज आलेले आहेत. तर राज्यसेवाचा अंदाजे कट ऑफ किती जाणार? तर 70 प्लस कट ऑफ जाऊ शकते. तसेच कंबाईनचा पण 70 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तसेच आपण आता पाहू RT करिता MPSCचा कट ऑफ. RT करिता MPSCचा कट ऑफ 70 आणि 60 या दरम्यान जाऊ शकते. कारण की विद्यार्थ्याची संख्या जर जास्त निवड करण्यात आली तर कट ऑफ खाली जाणार. जर कमी करण्यात आली तर 60 आणि 70 या रेंजमध्ये RTचा कट ऑफ असू शकते MPSC करिता. RT मध्ये MPSC अर्जसंख्या 3,967 हे ग्रुप B आणि ग्रुप C. तसेच MPSC राज्यसेवा 3,373. म्हणून कट ऑफ याआधी जे सांगितलं आहे 60 आणि 70 या रेंजमध्ये जाऊ शकते. कारण की जागा जर जास्त घेण्यात आले तर कट ऑफ 60च्या खाली जाणार, नाहीतर 60 ना 70च्या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकते. तसेच बार्टी करिता SSC आणि बँक याकरिता 3,000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. किती विद्यार्थ्यांची? 3,000 बार्टी करिता. तसेच बघितला तर ह्यावेळेस बार्टीमध्ये SSC आणि बँक करिता अर्जसंख्या किती आलेली आहे? बँक करिता 18,430. तसेच SSC करिता अर्जसंख्या किती आलेली आहे? 19,261. तसेच बँक आणि SSCचा कट ऑफ किती जाणार? कारण की बार्टी किती विद्यार्थ्यांना सिलेक्ट करते? 3,000. तर अंदाजे कट ऑफ बँकचा 55 ते 60 मार्कापर्यंत जाऊ शकते.
तसेच टार्टी करिता 1000 की त्यापेक्षा जास्त जर विद्यार्थ्याची संख्या निवड करण्यात आली तर SSC आणि बँक यांचा कट ऑफ 65 to 70 मार्क म्हणजे 65 ते 70 मार्क जाऊ शकते. 65 ते 70 मार्कापर्यंत जाऊ शकते. तसेच जर बघितलं कशात सारथी यांचा पण कट ऑफ जे MPSCचा तर सांगितलंच आहे. आता बँककरिता कट ऑफ किती जाऊ शकते त्यांचा पण कट ऑफ बँककरिता. तसंच बघितलं तर सारथीची अर्ज संख्या ते SSC आणि बँक याकरिता SSC करिता 10,963 तसेच बँककरिता 10,856. तर त्यामुळे जी अर्जसंख्या वाढलेली आहे त्यामुळे 60 ते 65 मार्कपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. तसेच टार्टी बँक याकरिता जर 1000 मुलाचं सिलेक्शन केला तर 60+ कट ऑफ जाईल. आणि RTची जी विद्यार्थ्याची निवड संख्या किती करण्यात येईल त्याबद्दल थोडासा संशय आहे. पण जर जास्त विद्यार्थ्यांची संख्या सिलेक्ट करण्यात आली SSC आणि बँककरिता तर त्यांचा कट ऑफ 50 आणि 60 मार्कापर्यंत पण जाऊ शकते. तसेच बँककरिता अर्ज किती आलेले RTमध्ये 2222. तसेच SSC करिता अर्ज संख्या किती आली आहे RTमध्ये 1913 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच ओव्हरव्ह्यू बघितला तुम्ही तर रिझल्ट कधी लागणार आपण ह्याबद्दल सविस्तर माहिती तर घेणारच. पण जर MPSCचा कट ऑफ बघितला तर मॅक्झिमम 65 आणि 70 या रेंजमध्ये लागू शकते. पण महाज्योतीचा तर कट ऑफ वाढणार. का बरं? कारण की महाज्योतीची अर्जसंख्या खूप जास्त आहे म्हणून. आता आपण बोलू की रिझल्ट कधी लागणार. CETचा रिझल्ट अंदाजे 7 ते 10 दिवसात लागू शकते. किती दिवसात? 7 ते 10 दिवसात रिझल्ट लागू शकते. 7 ते 10 दिवस तर लागणारच. जर प्रोसेस लवकर झाली तर 2-3 दिवसातच रिझल्ट लागू शकतो. दिवाळीनंतर 2-3 दिवसात, नाहीतर 10 दिवसात तर रिझल्ट लागूनच जाणार. UPSCचा पेपर 17 ऑक्टोबरला झाला होता म्हणून रिझल्ट थोडा UPSCच्या वेळाने येऊ शकते. पण बाकी जे रिझल्ट आहेत ते लवकर लागण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे क्वेरी जे पण असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यांचं उत्तर देईल. आणि जर तुम्ही MPSCचा कट ऑफ बघितला असेल सर्व संस्थाच्या तर ह्यावेळेस वाढणारच. कारण की अर्जसंख्या दुप्पट झालेली आहे. 2x वाढलेली आहे म्हणजे दुप्पट झाली आहे. महाज्योती आणि सारथी टार्टी याचा कट ऑफ मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही एक वेळा बघून घ्या. ओव्हरऑल तुमच्या मार्क किती आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्या मार्का राहतील जेवढे मार्क तर तुमचा होऊ शकतं. त्यापेक्षा पण कमी मार्क असतील तर प्रत्यक्ष यादी जे वेटिंग लिस्ट लागतो आहे आणि हे रिझल्ट MPSCचा रिझल्ट पर्सेंटाईल बेसवर असते म्हणून तुमची शक्यता आहे. थोडे 2-3 मार्क कमी राहिले 5 मार्काची रेंज घेऊन चाला. कारण की पर्सेंटाईल बेसवर हा रिझल्ट लागतो आहे आणि नॉर्मलायझेशन होऊन मार्क कन्वर्ट होतात पर्सेंटाईलमध्ये आणि तुमचा रिझल्ट लागतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न असेल. धन्यवाद.